मित्रांनो, आम्ही रात्री इथे नाईट स्टे केला आणि आता आम्ही निघालो आहे. हा हॉटेल बुक केला आम्ही इथे शिर्डीला. आता आम्ही जाणार आहोत शिर्डीच्या दर्शनाला. सगळे रेडी आहेत. ऑल सेट टू गो शिर्डी दर्शन, साईबाबा दर्शन. लवकर साईबाबांचे दर्शन होतील. मग तिथून शनी शिंगणापूर जाऊ आणि मग रिटर्न टू मुंबई. थँक्यू अँड थँक्स टू बिट्टीचे फॅमिली. त्यांच्यामुळे मला हे दर्शनाचा शिर्डीचे पण भरपूर वर्षाने घडत आहे. सो आय एम सो एक्सायटेड अँड हॅपी. नॉर्मल दर्शनाला लाईन होती म्हणून VIP पास काढले 200 रुपये पर पर्सन. दर्शन झालेले आहे साईबाबांचे. बघा इथे एक फोटो काढण्यासाठी दिलेला स्पॉट आय लव्ह साई. आणि साईबाबांचं मंदिर पाठी जे लाईव्ह दर्शन केलेली आहे. खूप छान असं झालेलं आहे दर्शन. आणि हे आहे इथे छानसं एक गार्डन. छानसं गार्डन आहे साईबाबांचं. इथे फोटो काढण्यासाठी पण स्पॉट दिलेले आहे. आतमध्ये कोण अलाउड नाही आहे, तर बाहेर जाऊन तुम्ही फोटोशूट करू शकता. आणि खूप छान साईंचं दर्शन झालेलं आहे. थँक्यू. एकाचं गार्डन आहे. तुम्हाला फोटो सेशनसाठी खूप छान गार्डन आहे. ते तुम्हाला बदक दिलेलं आहे. सगळं तुम्ही मस्त छानसं असं तुम्ही फोटोशूट करू शकता. मस्त एक छान फोटोशूट तुमचा होऊ शकतो. काय बोला. खूप छान फोटोशूट झालेला आहे आमचा. आणि छान असं मस्त वाटलेलं आहे. ते फोटोशूट करण्यासाठी खूप छान प्लेस आहे. आणि हो, त्या गार्डनमध्ये स्टॅच्यू आहे साईबाबांचा एंट्रन्स करतानाच. आणि खूप छानसा स्टॅच्यू साईबाबांचा आहे. खूप छानसा साईबाबा तिकडे असे उभे आहेत तिकडे. ते बसून फोटोशूट करा साईबाबांसोबत. छान साईबाबाचे म्हणजे खूप छान. ज्यांनी पण मूर्ती केली खूप छान मूर्ती घडवलेली आहे. शनी शिंगणापूरला निघालो आम्ही ना. खूप छान बनवलंय ना. आणि ते राहिलं शनी पण ते गेल्या फोटोशूटसाठी. आणि छान बनवलंय. काटेमध्ये एक नारळ असतो. नारळ आपल्याकडनं ओवाळून नारळीचं अर्पण करायचा. आणि मग ते असं तेल प्रसंग देतो. हव्यातून येताना रुईची पानं नावासाठी त्यांनी दिलेलं आहे. त्याच्यावरती रुईची पानं आणि फुलं अर्पण करायची आणि मग पुढे यायचं. शनी त्याला फक्त तेल चढवतं आणि काहीच नारळ वगैरे पुढे चढवत नाही. हे शनी भगवानच्या मंदिरला हे नवग्रहाचं टेम्पल आहे समोर. आणि वे आहे झालं जायचं. हां, शनी भगवानच्या इथे ॲक्च्युली शिर्डीला आल्यानंतर शनी शिंगणापूर केलाच पाहिजे. ही प्रथा आहे आणि ती प्रथा आपण पाहिली पाहिजे. खूप छान असतं शनी शिंगणापूर केल्यानंतर. तिकडे आपली काही अडचणी असतील किंवा आपल्या काही प्रॉब्लेम्स असतील, शनिदेवाला म्हणायचं किंवा सगळं व्यवस्थित न्यायचं करा अडचणी आमच्या आणि आम्हाला सुखात ठेवा. ओम च शनिश्चराय नमः. आवरण आहे. पहिला हा एकदम खूप सिम्पल होता, तर खूप मस्त छान बांधलेलं आहे. खूप छान केलेलं आहे लोकांनी. आता खूप छान केलं आता.